सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच अहिल्यानगरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। आज रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास शहरातील संजोग लॉन परिसरात एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली। मोहसिन शेख या तरुणावर 15 ते 20 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली। मिळालेल्या माहितीनुसार मोहसिन शेख हे आपल्या कॉटेज कॉर्नर दुकानावरून घरी परतत होते। ते संजोग हॉटेल जवळ पोहोचताच अचानक दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने त्यांची गाडी आडवी लावून त्यांना अडवले। हल्लेखोरांच्या हातात दांडके, स्टील रॉड आणि इतर धारदार हत्यारे होती। कोणताही वाद किंवा कारण नसताना त्यांनी मोहसिन शेख यांच्यावर तुटून पडत बेदम मारहाण केली। जखमी अवस्थेत मोहसिन शेख यांनी सांगितले की हल्लेखोरांनी आधी त्यांचे नाव विचारले आणि लगेचच निर्दयी मारहाण सुरू केली। या हल्ल्यात मोहसिन शेख गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हल्लेखोर कोण होते आणि दहशत वाढवणाऱ्या गुन्हेगारीला आळा कधी बसणार, अहिल्यानगरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। माझं नाव मोहसिन शेख आहे। मी कॉटेज कॉर्नर इथं कामाला आहे। मी संध्याकाळी 9 वाजता दुकान बंद केलं। दुकान बंद केल्यानंतर मी घरी जात होतो, तर अंदाजे संजोग हॉटेलच्या थोडं पुढं गेल्यानंतर एक 15-20 लोकांचा टोळका होता। सगळं 2 व्हीलरवर होते, डबल सीट, ट्रिपल सीट। ते मला आडवे आले। आडवे आल्यानंतर त्यांनी गाडी आडवी लावली। मला गाडी आडवी लावल्यानंतर एकाने त्यातलं मला नाव विचारलं। मी त्याला नाव सांगितलं। जसं मी नाव सांगितलं, मागून एक माणूस आला, त्याच्या हातात दांडका होता, त्यांनी माझ्या डोक्यात घातलं। डोक्यात घातल्यानंतर मी गाडी सहित खाली पडलो। त्यानंतर त्यांनी मला 20-25 लोकांचा जमा होता, तुटून पडले माझ्यावर। म्हणजे इतका अक्षरशः मारले मला त्यांनी, म्हणजे मला डोक्यावर, हातावर, त्यांच्या हातात रॉड होते, त्यांचं गॅसचे पाईप वगैरे होते। त्यांनी मला बेदम मारहाण करायला स्टार्ट केली। मी त्यांना कारण विचारलं, तुम्ही मला का मारताय? त्यांनी मला कारण काही सांगितलं नाही, फक्त त्यांनी मला मारत राहिले। आणि त्यानंतर मग त्यांनी मला तिथं बंधन हॉटेलच्या बॅक साईडला, बंधन लॉजच्या बॅक साईडला एक मोकळी जागा आहे, तिथं नेलं। तिथं पण मला त्यांनी अजून मारलं। म्हणजे तुमचं नाव विचारून मारण्यात आलं? नाव विचारून मला मारलं त्यांनी। सगळे अनोळखी लोक होते, मला कोणी ओळखीचा नव्हता, माझा काही संबंध नाही त्यांच्याबरोबर, माझ्या कधी कॉन्टॅक्टमध्ये नाही। ते सडनली ते आले, त्यांनी मला मारहाण करायला स्टार्ट केली। सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे ऊद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूड, CR7 आणि रुबाब, मुखल्लत, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।